जो पाहावा तो आपली मुलं मराठी शाळेत घालत आहे, मराठी राजभाषा बोलत आहे. म्हणतात 1 2 सोडून 1 2, म्हणतात 1 2 सोडून 1 2, आणि म्हणे घेतायत आधुनिक शिक्षण, म्हणे घेतायत आधुनिक शिक्षण. पाहुणी हे चित्र काळीच माझे रेखाटते, मी मराठी राजभाषा बोलते. संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठीची थोरवी, संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी गायली. संपूर्ण जगाने मराठीची श्रीमंती पाहिली, संपूर्ण जगाने मराठीची श्रीमंती पाहिली. अमृतापरी गोडी जो शिकेल त्यालाच ती कळते, मी मराठी राजभाषा बोलते, मी मराठी राजभाषा बोलते. नमस्कार, मी श्रेया विस्पुते. सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मराठी भाषा बोलते, अवघ्या महाराष्ट्राची मायबोली. देववाणी संस्कृत ही माझी महामाई. संस्कृतातून प्राकृत, प्राकृतातून अपभ्रंश निर्माण झाले आणि या अपभ्रंशातून अवतरले. पण हे परिवर्तन काही आजचे नाही, तर वर्षानुवर्ष हे परिवर्तन चालत आलेले आहे. सामान्य जनांच्या बोलीतून मी जन्माला आले. मुलांना ज्ञाने देवेने दिला पाया, तुका झालाचे कळस, हा अभंग तुम्ही ऐकला असेलच. माझ्या सर्वांगीण विकासाचे प्रवर्तक हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. माझी वाटचाल पुढे अखंड व उज्ज्वल करण्यात संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज इत्यादी संतांचा, शाहीर, कवी व लेखकांचा मोठा वाटा आहे. मुस्लिम आक्रमकांच्या शासन काळात मराठीत अनेक शब्दांची संमिश्रण होऊ लागली. माझ्यावर अनेक परकीय भाषांचे आक्रमणे होऊ लागली. पण या गोष्टीला लगाम घालण्याचे काम केले ते छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी. माझ्यावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश या नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला. या ग्रंथात फारसी शब्दांना पर्यायी बनवून संस्कृत शब्द वापरून व्यवहाराचे मराठीकरण करण्यात आले. मी त्या महापुरुषांची खरंच शतशः आभारी आहे. पण आज पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, आपुल्याच्या घरात खाली सोसते मराठी, आपुल्याच्या घरात खाली सोसते मराठी. या ओळींप्रमाणे आज माझी अवस्था झाली आहे. आज तुम्हाला इतर भाषा आवडू लागल्या, तुम्ही इंग्रजी शाळेतून शिक्षण घेऊ लागला. इतर भाषांची अंमलबजावणी करताना माझ्या उत्कृष्ट दर्जाला कमी लेखलं जातं. एकमेकांशी संवाद साधताना आज तुमच्याकडून जास्तीत जास्त संवाद हा इंग्रजी व हिंदी भाषेतून होऊ लागलाय. पण खरंच याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे. अहो, दिवसाची सुरुवात व शेवट सुद्धा सुप्रभात व शुभरात्री या शब्दांनी न होता गुड मॉर्निंग व गुड नाईट असे शब्द वापरले जात आहेत. पण माझे प्रेमळ सुप्रभात व शुभरात्री हे शब्द कुठेतरी हरवत चालले. बाळ पाळण्यात असताना त्याच्या कानावर अंगाई पडते, ती माय मराठीतच ना. पण आज परिस्थिती बदलत चालली आणि आज तुम्हाला जॉनी जॉनी येस पापा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार अशी गाणी आपलीशी वाटायला लागली आहे. जागतिकीकरण या शब्दाने जगावर खूप मोठी जादू केली आहे आणि जग वेगाने चालू लागले आहे. आणि या वेगात आभाळ कवेत घेण्यासाठी हात उंचावलेला माणूस मातीलाच विसरून जात आहे. खरंच ही किती खंतेची बाब आहे. खरं तर मी संपावे, मी नष्ट व्हावे असे तुमचे कोणाचे निष्ठा नसेल. पण कळत नकळत असं घडत चाललं आणि असं घडतच आहे तुमच्याकडून आणि सर्वांकडूनच. माझ्या रंगाची सुरुवात झाली ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेतूनच. तुम्ही इंग्रजी शाळेतून शिकता. मी कोणत्याही इतर भाषेच्या विरुद्ध नाही, पण इथे प्रश्न आहे तो माझ्या अस्तित्वाचा, मराठी मुलांच्या अस्तित्वाचा. मुले इंग्रजी शाळेतून शिकतात, मोठी होतात, शिक्षण घेऊन परदेशात जातात, शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. त्यांच्या मनात इंग्रजी विषयीची खूप आकर्षण निर्माण झाले आणि त्यामुळेच मराठीला हीनतेची भावना निर्माण झाली. पण असे होता कामा नये, कारण तुम्ही इतर भाषा अवगत करत असताना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तुम्हाला अभिमान हा माय मराठीचाच असला पाहिजे. माझ्या बाळांनो, तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर लाज बाळगण्याचे कारण नाही, कारण लाज त्याने बाळगावी ज्याला आपली मातृभाषाच येत नाही. आम्ही मराठी आहोत आणि याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. मित्रांनो, आज माझे मत तुमच्यासमोर मांडण्याचा एकच उद्देश होता. तुम्ही उद्याच्या पिढीचे भावी नागरिक आहात. माझे
अस्तित्व तुमच्या हातात आहे. आज एक मनुष्य पूर्णपणे मराठी बोलू शकत नाही. इतर भाषांची सरमिसळ केल्याशिवाय त्याची भाषाच साध्य होत नाही. खरंच हे किती वाईट आहे. वृक्षाची मुळे जशी वृक्षाला घट्ट पकडून राहतात आणि कितीही भयंकर वादळात त्याला पडू देत नाही, तसेच तुम्ही माय मराठीला घट्ट पकडून राहा. आणि असं झालं तरच तुमचे आणि माझे अस्तित्व या कर्मभूमीत टिकून राहील. आणि असं झालं तर उत्तमच. आणि मग सारे अभिमानाने म्हणू, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद.